कोकणातला समुद्र पावसाळ्यात निसर्गाचं एक रौद्र रूप दाखवत असतो. त्यामुळेच पर्यटनालाही इथे काही काळ विश्रांती मिळते. पण याच काळात समुद्रालगतची ही गावं एका वेगळ्याच सौंदर्याने बहरायला लागतात. पर्यटकांची इथे गर्दी नसते, त्यामुळे या शांततेत स्वतःला स्वतःशीच भेटायची एक संधी मिळते. इथल्या या मोकळ्या रस्त्यांवर मनसोक्त भटकता येतं. मनाला आवडेल त्या वळणावर जाऊन निसर्गातले असे काही अनुभव घेता येऊ शकतात जे एरवी गर्दीत शक्य होत नाहीत. चला तर मग आज आपण जाऊया कोकणातल्या अशा या सुंदर गावात, जिथे एका बाजूला आहे हा अथांग अरबी समुद्र, तर दुसऱ्या बाजूला ही दूरवर विस्तारलेली निवांत खाडी. या गावाचं नाव आहे तोंडवळी. आज आपण येऊन पोहोचलेलो आहोत तोंडवळी या कोकणातल्या एका सुंदर अशा गावात, आणि या गावाची सुरुवात आपण करणार आहोत गावातल्या पहिल्या मंदिरापासून. निसर्गाच्या कुशीतलं हे मंदिर आहे. तर या गावची ग्रामदेवता वाघाला समजलं जातं, आणि अर्थात हे मंदिर जे माझ्या समोर बघत आहे हे वाघेश्वराचं मंदिर आहे. दर्शन घेऊया आणि मग या गावातली अजून खूप सुंदर सुंदर ठिकाणं मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता आपण आतमध्ये जाऊया. मंदिरात आत प्रवेश केल्यावर आहे ना, इथल्या सगळ्याच गोष्टी जवळपास कोकणातल्या इतर मंदिरांसारख्याच वाटतात. मोठमोठ्या घंटा, इथले हे देवांचे तरंग. पण एक गोष्ट आहे ना, इथे एक विशेष लक्ष वेधून घेते. ती म्हणजे इथलं जांभळ्या दगडात कोरलेलं हे पुरातन शिवलिंग, आणि त्याचबरोबर इथला हा जुना गाभारा जो देखील जांभळ्या दगडातच कोरलेला आहे. या वाघेश्वर मंदिराच्या आवारातच ना अजून 2 मंदिरं आहेत. एक म्हणजे उजव्या बाजूला हे गांगेश्वरांचं मंदिर, आणि मंदिराच्या डाव्या बाजूला इथे विठ्ठल रुक्मिणीचं सुंदर मंदिर आहे. तिथेही दर्शन घेतलं. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे ना मंदिराचा परिसर अगदी स्वच्छ आणि प्रसन्न वाटत होता. मंदिराच्या आवारात पुढे चालत गेल्यावर इथे वाघांच्या 2 समाध्या पाहायला मिळतात. त्यापैकी एक समाधी ही पटेरी वाघाची, तर दुसरी बिबट्याची आहे असं गावातल्यांनी सांगितलं. समाध्यांचं दर्शन घेऊन मी इथे मंदिरात गप्पा मारत असलेल्या गावकऱ्यांपाशी गेलो. आता ह्या मंदिराच्या बाजूलाच श्रीदेव गांगेश्वर आहे. याच्या उजव्या साईडला विठ्ठल मंदिर आहे. हा, ही आता बाजूला बघाल तर ही पारापाचाचा चाळा आहे. आता माझ्या मनात खूप एक्साइटमेंट होती, कारण हे काका मला इथल्या प्राचीन वाघाच्या गुहेकडे घेऊन चालले होते. ह्या इथून वरती गेला, पायऱ्या केलेल्या आहेत तिथे. जाऊया वरती. पावसाळ्यात वाढलेल्या रानातून वाट काढत काढत या काकांच्या मागोमाग मी गुहेकडे जायला निघालो. जसं मी या गुहेच्या तोंडाशी पोहोचलो ना, माझ्या मनात खरंच खूप भीती वाटत होती, पण त्याहूनही जास्त कुतूहल वाटत होतं. त्यामुळे धीर करून मी आतमध्ये शिरलो, आणि अचानक गुहेच्या आतून फडफडत वटवाघळांचा एक थवा बाहेर आला. अक्षरशः माझ्या अंगावर काटा आला, आणि पावसामुळे गुहा आतमधूनही ओलसर वाटत होती. माझ्या आयुष्यातली जांभ्या दगडातली पहिली गुहा मी पाहिली होती. हा अनुभव आता माझ्यासोबत कायम राहणार होता. गुहेमध्ये जाऊन आलो. खरंच अतिशय सुंदर आणि हिडन अशी जागा. तोंडवळीला आलात तर इथे मंदिरात काही ग्रामस्थ असतील, त्यांना तुम्ही विचारू शकता. त्यांची मदत घेऊन या सुंदर अशा जागेचं सौंदर्य तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. तर यार, आता फायनली आपण मंदिराच्या इथे दर्शन घेऊन पुढे चाललो. मला ना गावामधल्या या अशा आतमधल्या रोडमधून जाताना कधीच घाई करावीशी वाटत नाही. म्हणजे प्रत्येक घर, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पाहत जायची असते.
आणि तितक्यात मी येऊन पोचतो एका अशा ठिकाणी जिथे उंच उंच झाडांच्या मधून एक लाल मातीचा कच्चा रोड आतमध्ये जात होता. मी मुद्दाम या जागी थांबलोय कारण माझ्या मागचा एकदा नजारा बघा. लाल मातीचा रस्ता आहे, अजिबात डांबरीकरण केलेलं नाहीये, पण या बाजूला समुद्र आहे. समुद्राच्या लाटांचा आवाज कानावर पडतोय आणि इकडे या साईडला पूर्ण ही माडाची झाडं आहेत. तर या जागेला सुरूचं बन म्हणतात. सुरूची झाडं आहेत सगळीकडे. इथे एवढी गर्द राई आहे ही, तुम्हाला बिलकुल आतमध्ये जाता येणार नाही, एवढं भयानक आहे. पण त्याचमुळे ती जागा एवढी अजून सुंदर टिकून राहिली आहे. तर या लाल मातीच्या अशा मस्त रस्त्यातून आहे ना जाताना खूप मजा येते. आता मी बीचच्या दिशेने निघालो होतो आणि वाटेत मला थोड्याच वेळात हा एक बीच रिसॉर्टचा बोर्ड दिसतो. हा रिसॉर्ट आहे ना अगदी बीचला लागूनच आहे. रिसॉर्टवाल्यांनी इथे सुंदर सुंदर या झोपड्या बांधल्या होत्या आणि किनाऱ्यावर आता सोसाट्याच्या वाऱ्यामुळे इथले सगळे माड वाऱ्यावर डोलत होते. संपूर्ण किनाऱ्यावर माझ्या व्यतिरिक्त कोणीच नाही. इथे वाऱ्याचा वेग एवढा होता की असं वाटत होतं की वारा नसानसांमध्ये भिनत चाललाय. सनशाईन रिसॉर्टच्या या झोपड्यांमधून समोर असलेल्या अरबी समुद्राचं एक अप्रतिम दृश्य पाहायला मिळतं. आणि या बाजूला तोंडवळी तळाशीलचा हा पूर्ण मोठा लांब लचक समुद्र किनारा आहे. मी तुम्हाला या रिसॉर्टचे जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तुम्ही नक्की कॉल करून येऊ शकता. रस्त्याला गाड्या नाही आहेत आणि एकदम सुखाने मजा घेत घेत आरामशीर या सुरूच्या झाडांच्या मधून मस्त प्रवास करता येतोय. तर छान एक्सपिरियन्स आहे यार, इथे नक्की यायला पाहिजे. म्हणजे या बाजूला समुद्र, इकडे एकीकडे खाडी आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूने मस्त झाडं आहेत. आणि या अशा वातावरणात ना एवढ्या कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर जेव्हा पावसाळा चालू होतो आणि असं मस्त हवेशीर मला राईड करता येते ना, फिलिंगच भारी. आता मी हळूहळू तळाशीलकडे जातोय. तळाशील ही शेवटची वाडी आहे. तळाशीलच्या दिशेने जात असताना मध्येच समुद्र किनाऱ्यालगत एका ठिकाणी मी थांबलो. किनाऱ्यावर बराच वेळ कोणीच दिसलं नव्हतं, पण इथे एक काका हातात जाळं घेऊन समुद्राकडे पाहत उभे होते. या काकांशी थोडंसं बोलल्यावर कळालं की लाटांना असा फेस आला ना की मासे दिसायचे बंद होतात आणि त्यामुळे अशा वातावरणात मासेमारी करणं कठीण होतं. काकांसोबत काही वेळ या लाटा पाहत उभं राहिलो. पण आता वेळ झाली होती पुढे निघायची आणि वाटेत ना आता मला हे एक सुंदर मंदिर नजरेस पडलं. मग गाडी आपोआपच त्या दिशेने वळवली. लाल मातीच्या रस्त्यावरून पुढे जात असताना समोर हा श्री गोपाळ कृष्ण मंदिराचा एक रेखीव कळस स्पष्ट दिसत होता. यार आता माझ्या मागे जे बघताय हे इथलं या तोंडवळी गावात असं दुसरं महत्वाचं असं मंदिर आहे. हे कृष्णांचं मंदिर आहे. तर चला मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि देवांचं दर्शन घेऊया. तर इथून पुढे आहे ना आपण मग खाडीचा व्ह्यू बघायला जाणार आहोत. आता मी जिथून आतमध्ये आलो ना, हे मंदिराचं मागचं प्रवेशद्वार होतं. अगदी समोरच भली मोठी विहीर दिसली. अतिशय स्वच्छ आणि निर्मळ पाणी दिसत होतं. त्यानंतर मंदिराच्या पुढच्या बाजूला आलो.
श्रीकृष्णांच्या या मंदिरावर भगवा ध्वज दिमाखात फडकत होता. जसं आतमध्ये जाऊन मी श्रीकृष्णांच्या या प्रसन्न मूर्तीचं दर्शन घेतलं ना, असं वाटलं दिवसभराचा सगळा थकवा एका क्षणात निघून गेलाय. मंदिर बघून त्याचा हल्लीच जीर्णोद्धार झाल्याचं कळत होतं आणि मंदिराच्या भिंतींवर सुंदर अशी शिल्प आणि चित्र कोरलेली होती. श्रीकृष्णांचं मनोभावे दर्शन घेऊन आता मी बाहेरच्या परिसरात आलोय. समोर ना माडाच्या झावळाने उभारलेलं एक छोटंसं खोपटं दिसलं आणि अगदी त्याच्या बाजूलाच कायाकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या बोटी उलट्या करून ठेवलेल्या होत्या. सध्या पावसाळ्यात पर्यटन बंद असल्यामुळे त्या अशाच कदाचित शांतपणे पुढच्या हंगामाची वाट पाहत होत्या. तर इथे ना आता मी या मंदिराच्या बाजूने जेट्टीवर चाललोय. मंदिराजवळ 2च मिनिटावर असलेल्या या जेट्टीवर जेव्हा मी पोहोचलो ना, तेव्हा एक जोडपं इथं नुकतेच खाडीतून मासेमारी करून परत आलं होतं. आपल्या जाळ्याची साफसफाई ते करत होते आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर समजलं की पावसाळ्यात फक्त खाडीतली मासेमारी सुरू असते. जेट्टीवर इतरही लोकांच्या बोटी लागलेल्या होत्या. समोर दूरवरच्या किनाऱ्यावर सर्जेकोट आणि रेवंडी अशी गावं दिसत होती. समुद्राला मिळणाऱ्या अशा अनेक नद्यांनी तयार झालेलं एक विशाल खाडीपात्र नजरेच्या टप्प्यापर्यंत पसरलेलं होतं. त्या शांत पाण्यावरून ना एक होडी हळूहळू किनाऱ्याच्या दिशेने येत होती. तर आता किनाऱ्यावर उभी असलेली ही दुसरी होडी हे जोडपं पुन्हा खाडीच्या दिशेने घेऊन निघालं होतं. पुढील कितीतरी वेळ ना मी या खाडीच्या धक्क्यावर बसून या विशाल काय निसर्गाच्या अफाट रूपाला पाहत बसलो होतो आणि मनात विचार येत होते की गेली कित्येक शेकडो हजारो वर्ष ही खाडी इथल्या या माणसांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा आधार बनली असावी. संध्याकाळ झाली, संध्याकाळचे 4 वाजलेत आणि हे ठिकाण एकदम मॅजिकल ठिकाण झालंय. सिरियसली म्हणजे एवढा थंडगार वारा येतोय ना या समुद्राच्या इथून, मजा आली. आणि बाजूला सगळी अशी कौलारू घरं आहेत. म्हणजे एखाद्या एका अज्ञात आयलँडवर आल्यासारखं वाटतंय की इथे कोणीच नाही असं वाटतं. आता सध्या पावसाळ्यात मासेमारी पण बंद असते आणि इथले वॉटर स्पोर्ट्स आणि बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी, समुद्रात जाणं या सगळ्या गोष्टी बंद असतात. तर त्यामुळे इथे हे गाव आता एकदम सुशेगात आहे. अजिबात कुठे गर्दी नाही दिसत आहेत, गाड्या नाही दिसत आहेत, एकदम रिकामी फिलिंग आहे आणि फिरायला खूप छान वाटतंय अशा वातावरणामध्ये. आणि आता 2 साईडला बघाल ना तर हा एक मेन स्पॉट आला आहे. आता मेन हे ठिकाण आहे जिथे दोन्ही साईडला तुम्हाला रिसॉर्ट बघायला मिळतात. आणि मला वाटतं आता आपण या आयलँडच्या एकदम टोकावर आलेलो. पुढे ना मुख्य रस्ता संपला आणि बाजूने एक लाल मातीचा कच्चा रस्ता सुरू झाला. इथे चिखलात खोलवर रुतलेल्या टायरच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. त्यामुळे मी स्कूटी घेऊन पुढे जावं की नाही असाच विचार आला. पुढच्या पॉइंटला आपण चालत जाणार आहोत. तसंही इथून पुढे कच्चा रोड आहे एकदम आणि जाता येत नाही प्रॉपर. तर आपण रिस्क नको घेऊया. आणि तुम्ही पण एक्सपिरियन्स ड्रायव्हर नसाल तर रिस्क घेऊ नका पावसाळ्यात बिलकुलच. तुम्हाला पुढे रोड दिसतोय जाणारा लालबंद रोड आहे. पण हा एवढा पॅच, हा पॅच जो आहे हा रिस्की आहे. पुढे हा लाल रस्ता संगमाच्या दिशेने जात होता.
पण थोड्याच वेळापूर्वी एका काकांनी मला सांगितलं होतं की पावसाळ्यात सध्या संगमावर जाणं सुरक्षित नाही आहे, त्यामुळे तिथे न जाण्याचाच निर्णय मी घेतला. माझ्या उजव्या बाजूला समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा दिसत होत्या. वर आभाळही दाटून येत होतं. तर डाव्या बाजूला हे शांत पसरलेलं खाडीचं पात्र दिसत होतं. थोड्याच वेळात ना हे सगळं बदललं. सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि क्षणार्धात पाऊस सुरू झाला. पावसापासून आसरा घेत मी काही वेळ या मंदिरातच थांबलो. मंदिराचं मला काही नाव समजू शकलं नाही, पण आत सुंदर पाषाणाची पूजा केलेली होती. मंदिराच्या प्रत्येक बाजूने पावसाचं एक वेगळंच दृश्य दिसत होतं. आता जस्ट पाऊस पडून गेलाय ना, तर सगळं वातावरण थंड झालंय यार. भारी वाटतंय राईड करताना. हे बघा सरोडे. आणि अजून एक आहे ना, इथे एक युनिकसा रिसॉर्ट मी बघितलेला, कॅप्सूल रिसॉर्ट म्हणून. तर तो एक बघता येतोय का बघूया आपल्याला. थोड्याच वेळात तोंडवलीतल्या या युनिक रिसॉर्टकडे मी पोचलो, ज्याचं नाव आहे कॅप्सूल रिसॉर्ट. पहिल्यांदाच अशा प्रकारची राहण्याची व्यवस्था मी पाहिली. बाहेरून पाहिलं ना तर एखाद्या पोकळ पाईप सारखी दिसणारी कॉटेजेस होती. कॉटेजेसच्या बाहेर खूप मस्त मोकळा परिसर होता. स्टे साठी अशी घरं मी पहिल्यांदा पाहतोय. काहीतरी युनिक संकल्पना आहे इथल्या ओनरची. इथल्या परिसरात ना मी थोडासा फेरफटका मारला. सभोवताली माडाची झाडं आणि शांत वातावरण. निसर्गाच्या सानिध्यात वेगळाच एक राहण्याचा अनुभव इथे मिळू शकतो. या कॉटेजेस मध्ये खूप मस्त प्रकाश येतो. या रिसॉर्टचा एक सिटिंग एरिया अगदी समुद्राच्या बाजूला देखील आहे. तिथूनही या समुद्राचं खूप मस्त दर्शन घडतं. आता मी पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. मंडळी, आता आहे महत्वाचा प्रश्न. या ठिकाणी कसं यायचं? तर या ठिकाणाचे जे मॅपचे डिटेल आहेत मी तुम्हाला इथे देऊन ठेवतो. तोंडवळी हे जे गाव आहे हे मालवण तालुक्यामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. जवळ येण्यासाठी तुम्हाला कणकवली रेल्वे स्टेशन जवळ पडेल, मुंबई पुण्याहून येत असाल तर. खूप सुंदर आणि निवांत जागा आहे. आणि सीझनमध्ये आलात तर तुम्हाला खूप वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी, फिशिंग या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला बघायला मिळतील. यार, तुम्हाला तोंडवळी गाव कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि आपण भेटणार आहोत अशाच एका सुंदर गावामध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.